पुणे पोलिसांवर पुन्हा लांछन लागलंय। जेसीबीनं घर पाडलं जात असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत दिसले। पौडमध्ये धनंजय देसाई यांच्या घरावर हल्ला झाला। धनंजय देसाई हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आणि चर्चित नेते धनंजय देसाई यांच्या घरावर दरोडा घालून दरोडेखोरांनी घर पाडण्याचा प्रयत्न केलाय। विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना पुण्याचे पोलीस हातावर हात ठेवून बसले। दरोडेखोरांनी जेसीबी आणून घरावर हल्ला चढवला, तसंच घरातील महिला आणि वृद्ध यांच्याशी असभ्य वर्तन केलं अशी तक्रार धनंजय देसाई यांनी दिली आहे आणि या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। या संदर्भात अधिक माहिती घेणारच आहोत। मात्र सध्या पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। पुणे पोलिसांवर पुन्हा लांछन लागलेलं आहे। जेसीबीनं घर पाडलं जात असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत दिसून आले। पौडमध्ये धनंजय देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला। घरातील महिला वृद्धांसोबत असभ्य वर्तन करण्यात आलं। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। जेसीबीनं घर पाडलं जात असताना पुणे पोलीस हातावर हात धरून बसले होते। पौडमध्ये ही घटना घडलेली आहे। धनंजय देसाई हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या घरावर हा हल्ला झालेला आहे।